हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. आजची सकाळ लय मस्त आहे, थंडी जरा वाढेल आहे. आणि आज सकाळीच बकऱ्या पिऊ राहिल्या पाणी. तसं तर किती काही पाणी मांडलं तर तेच नाही ते, पण आज सकाळीच पिऊ राहिल्या पाणी. काहून काय माहीत, काढलं वावरातून आलं तेव्हा पाणी पाजलं होतं त्यावेळी, पण ते आज लय सकाळीच पाणी पिऊ राहिले. आणि चिळायचं एवढा चिवचिवाट चालू आहे सकाळी. त्याला टाका लागतेच चारा, पिलायले तर बांधला चारा. त्याले चारा टाकला की शांत राहतात ते, नाही तर त्याचं चिव 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 चालूच राहते. तांदूळ हे घ्या, हे का उतरल्या खाली सगळ्या. अशी सवय लागते मग ते टाकलं की चारा. आणि मग रोजच टाकायला लागते, नाही तर ते लय चिव 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 करत राहतात. हे अशा उतरतात खाली. आमच्या चिवताई चारा खायसाठी सकाळीच. चला मग सगळे कामं उरकले आता सकाळचे. फिरायला चारा दिवा बांधला, बकऱ्याले पाणी पाजून घेतात. आणि आमच्या चिवताईले चारा बी टाकला. ना आमच्या आईचं काय सगळं काय आणा लागते. नाही दादाला सांगू राहिली, मला वाटलं मलाच सांगू राहिली का. आणि आमचं चालले हरभऱ्याची गाठे तोडणं सकाळी, कारण की हरभरा द्यायचा आहे आईले, आईच्या पोरीले. किती घालणं इथलंच आहे हा. हरभरा आले भरला का म्हणे ना मग. आता त्याला असं वाटतं बाई सगळेच कष्ट करतात, मेहनत करतात, नाही म्हणा तर कसं आणा, असंही असते ना ते. वावरातला हरभरा का काही आणायला कोणी मना करत नाही, पण शेतकऱ्याला शेतकऱ्याची जाण असते का कष्ट मेहनत लय घ्यावं लागते. तर मग आपण उपटून नसा लय मोठा कसा आणा, तर मग काही आणला नाही. बंधूनं आणलं तेवढाच हरभरा. चला आता बाहेरचे कामं उरकले, स्वयंपाक करून घेतो. आणि आज बनणार आहे भाजीत वड्या, ते बी बरबटीच्या डाळीच्या, म्हणजे चवडीच्या डाळीच्या. वड्या करायसाठी लागणार आहे आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेसा. असे एवढ्या शाक घेतो, नाही तर लय मोठ्या फुगतात ते. मी त्या दिवशी एवढ्या शाक घेतल्या, बरे बंद झाले ते फुलतात ते अशा सोयाबीनच्या वड्या खायचे. मी तुमच्यासारखं नाही करत ग, करतो तर पण ते सांगून राहिले मी, शाक घेतलं तर लय मोठ्या फुलतात. वडी तर फुलणारच आहे ना, कोणा घातली ते मॅच घातली ना. कोणत्या हे आपल्याला काय फडक्यावर आणल्या ना उचलून, हे आणल्या ना बरबटीच्या. हो ना, ते बरबटीच्या देल ती खेळल्याची लेठरला आणल्या ना त्या. मग ती ते ह्याच्यावर नाही, मग आणून दे मला. मला काय माहित राहते का कशा लागतात पाहुली. मला काय माहित नाही तुझ्या पोरीला ठेवल्या हो माय. ठेसा करून घेतो पहिले. आईच्या पोरीसाठी बांधल्या होत्या वड्या, आणि ते मी घेऊन आली इकडे करायसाठी, डबल नेले तिला. ते तुझी पोरगी आणि मी कोण हवं, ते तुझी पोरगी नाही, ते तुझी पोरगी आहे तर मग मी कोण हा, हे विचारायला मी तुझी. टमाटर पाहिजे का त्यात? नाही, टमाटर नको. एवढ्या मोठ्या ताटात नको देऊ बाई. आम्ही नुसतेच खाल्ले होते. तुम्ही नुसतेच लोक हा. भाजी लय मोठी उरली, मग नुसत्या खासत नाही तर काय असं नाही. ठेसा करून घेतला मस्त, आणि कांदा बी कापून घेतला. आज मी करणार बरबटीच्या वड्या, त्याची रेसिपी दाखवून देतो तुम्हाला. कांदा गरम करायचा मस्त कढईत, तेल टाकून. झटपट होणारी रेसिपी आहे वड्याची. झटपट होणाऱ्या भाज्या मला असं लय आवडतात, पण ते सुक्याच खायला लागतात. मस्त असा कांदा भुजायचा,
त्याला हळद टाकली ना का कांदा लवकर होते. आज काय मेळ आहे काय माहीत. हळद झाली की त्याच्यात टाकलं आपला हिरव्या मेथीचा ठेचा. हिरव्या मेथीचा ठेचा मस्त गरम करून घ्यायचा. हिरव्या मेथीचा ठेचा मस्त गरम करून घ्यायचा कांद्यात. आणि हिरव्या मेथीचा ठेचा झाला का याच्यात टाकायचं पाणी. पाणी टाकून फेडून घ्यायचं मस्त. आता आपल्याला कशा वड्या पाहिजे, रस्स्याच्या पाहिजे का सुक्या पाहिजे त्याच्या हिशोबानं पाणी टाकायचं. आणि थोड्याशा वड्या घ्यायच्या. आता हे वड्या हे बारक्या बारक्या दिसतात आपल्याला, पण हे पाण्यात टाकले की फुलतात. मग त्यासाठी जराशा बारीक करून घ्यायच्या हलक्या हलक्या हाताने. वड्या बारीक करायला का हे आपलं पाणी जे टाकलं आपण ह्याला उकडी येते. वड्या तशाच जर पाण्यात टाकले की ते लय अशा फुलतात आणि अशा मोठ्या मोठ्या होतात, जसे की आपण गुलाबजाम बनवतो तसे. मला काही ते गुलाबजाम आवडत नाही. मी असे ठेसून घेतो वड्या जराशा, म्हणजे बारीक करून. आणि वड्या बारीक करायला आपल्या हे आले अंधन म्हणतो आम्ही. अन्नाला येते पाणी, अन्नाला येते उकडी. तुम्ही काय म्हणता माहित नाही, पण आम्ही अंधन म्हणतो. अंधन ठेवला तर या अन्नाला येणार आहे उकडी. समजा आली आणि त्याच्यात वड्या टाकून द्यायच्या आणि वड्या मस्त शिजू द्यायच्या. ही झाली वड्याची रेसिपी आपली. आणि आता करून घ्यायचं आहे मला स्वयंपाक. वड्याची भाजी व्हायला फक्त स्वयंपाक होते. कोणची भाजी टाका, शीक आल्याशिवाय राहत नाही. काय आहे काय माहिती. एवढं काही तिखटही करत नाही, एवढं काही तिखटही करत नाही, पण शीक आल्याशिवाय राहत नाही. डायरेक्ट जाऊन ते नाका बसते का काय काय नाही. आणि रात्री काही जेवली नाही तर एक पोळी उरेल आहे. तशी घरी असती मी तर एक पोळी चालून गेली असती, पण आता वावरात जावं लागते का काय करावं लागते, त्यासाठी स्वयंपाक करून घेतो 2 पोळ्यांनी. कारण मला एका गोष्टीचा नाद लागला की एकाच गोष्टीचा नाद लागतो. आता चालू आहे आमचं गेट टू गेटरचं प्लॅनिंग. आणि सगळ्या पोरीचे फोन येतात, मग त्यातच वेस्ट करायचं. मी त्या नादात तर काल व्हिडिओ कॉलवर बोलत होतो. सगळा डाटा संपला, काल व्हिडिओ अपलोड नाही केली गेट टुगेदरच्या नादात. कारण सगळ्या ग्रुपनं व्हिडिओ कॉल केला होता आणि कोणीच ठेवायला तयार नव्हतं. एवढ्या दिवसाबाद भेटलो आम्ही, ते बी व्हिडिओ कॉलवर. डाटा सगळा खलास. चला मग मी आता पोळ्या घेतो करून. घरी कवा जावं लागते का काय करावं लागते तुम्हाला दाखवतोच मी. व्हिडिओ कंटिन्यू करा. पण आता सध्या लय गडबड आहे बा मागं, कारण मी सगळं उरकून ठेवा लागते. तेव्हा तर ड्युटी कुकडे लागीन हे सांगता येत नाही. त्यासाठी 2-3 दिवस झाले रोजच मी स्वयंपाक भाजी करून ठेवू राहिली, नाही तर मग वक्तावर लय गडबड होती.